एकदा स्वागत। बातमी आहे ठाण्यामधून। ठाणे परिसरात तांत्रिक बिघाडामुळे 6 तासांपासून वीज पुरवठा खंडित झालाय। दुपारपर्यंत वीज पुरवठा पूर्ववत होण्याची शक्यता वर्तवली जाते। खारबाव कोळशेत या वीज वाहिनीत तांत्रिक बिघाडामुळे अनेक भागात वीज नाहीये। तर आज सकाळपासूनच ठाण्यातल्या अनेक भागात वीज पुरवठा खंडित झालेला आहे आणि त्यामुळे ऐन उन्हाळ्यात आता ठाणेकरांचे मोठे हाल होत आहेत। जवळपास 6 तासापासून ठाण्यात वीज पुरवठा पूर्णपणे बंद झालेला आहे। अनेक भागांना याचा फटका बसतोय। तर महापारेषणचे मुख्य जनसंपर्क अधिकारी मिलिंद आवताडे सध्या फोनवरून आपल्या सोबत आहेत। मिलिंदजी, तुमचं स्वागत आहे। नेमका वीज पुरवठा खंडित होण्याचं कारण काय आणि हा वीज पुरवठा कधी पूर्ववत होईल? आज महापारेषणच्या वाशी परिमंडळातील ठाणे भागात आज सकाळी 6:05 पडगे वाडा वीज वाहिनीवर क्षमता वाढीसाठी आम्ही कुडूस उपकेंद्राचं जोडणीचं काम सुरू केलं होतं। या दरम्यान खारबा कोळचेत या वीज वाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ट्रिप झाल्यामुळे ठाणे शहरातील काही भाग, कोळचेत परिसर, घोडबंदरचा शहरी भाग तसेच वाडा येथे वीज पुरवठा खंडित झाला। त्यामुळे नाईलाजानं भारनियमन करावं लागलं। परंतु कोळचेतमधील 100 केव्ही वाहिनी आताच जस्ट पूर्ववत करण्यात आली आहे। त्यामुळे तिथली विद्युत पुरवठा सुरळीत सुरू आहे। काही भागातील वीज पुरवठा जसं की खारबाग कोळचेत ही वाहिनी खाडी क्षेत्रात असल्यामुळे तिथं बोटीनं आमच्या कर्मचाऱ्यांना जावं लागतंय। त्यामुळे दुरुस्तीस थोडा विलंब होतोय। परंतु महापारेषणचे अधिकारी व कर्मचारी युद्ध पातळीवर काम करत असून दुपारी 2 वाजेपर्यंत वीज पुरवठा सुरळीत आणि पूर्ववत होईल असं म्हटलं जातंय। महापारेषणचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर संजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली संचालन श्री सतीश चव्हाण यांच्या दुपारी 2 वाजेपर्यंत आता हा वीज पुरवठा सुरळीत होऊ शकतो। धन्यवाद आवताडेची आमच्याशी बातचीत केल्याबद्दल।